अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा जगाला फटका बसतोय। युद्धाचा ऑटो सेक्टरवर मोठा परिणाम होतोय। अनेक वाहन कंपन्यांकडून गाड्यांची निर्यात लांबणीवर टाकण्यात आली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे आखाती देशातील वाहतूक धोकादायक बनली आहे। लांबच्या मार्गाने प्रवास करायचा झाल्यास वाहतूक खर्चात प्रचंड वाढ होते। परिणामी अनेक वाहन कंपन्यांनी निर्यात लांबणीवर टाकली। युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी असुरक्षित बनली आहे। होर्मुझला वळसा घालून जायचं म्हटलं तर वाहतूक खर्च प्रति कंटेनर तब्बल $2000 वाढतो। सोबतच युद्धामुळे विमा खर्चही वाढलेला आहे। कंटेनर मिळण्यातही अडचणी येत आहेत आणि अडचणींमुळे देशातील आघाडीच्या कंपन्यांनी निर्यात लांबणीवर टाकली। त्यातच कोणतंही जहाज होर्मुझच्या परिसरात असल्यास त्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं इराणनं घोषित केलं आणि त्यामुळे चिंतेत आणखी वाढ झाली। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा भारताला झळा आता बसू लागलेल्या आहेत। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर पुरवठ्यावर परिणाम होतोय। कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका, डीलर्सना या सूचना देण्यात आल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधून डीलर्सना या सूचना दिल्या गेल्यात। हॉटेल आणि उद्योग व्यावसायिकांसाठी अडचणी वाढणार आहेत। देशातील गॅस पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। इस्रायलकडून इराणवर भीषण प्रहार करण्यात आला आहे। इस्रायलचे इराणच्या 200 पेक्षा अधिक लष्करी तळांवर हल्ले चढवलेले आहेत। इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे। ऑपरेशन रोरिंग लायन अंतर्गत इस्रायलची मोठी कारवाई सुरू आहे। ऑपरेशन रोरिंग लायन अंतर्गत इस्रायली लष्कराने इराणच्या अंतर्गत भागात घुसून मोठी कारवाई केली आहे। पश्चिम आणि मध्य इराणमधील सुमारे 200 लक्ष्यांवर एकाच वेळी हल्ले चढवून इस्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र सज्जतेला मोठा तडाखा दिला आहे। या कारवाईचं नवीन फुटेजही इस्रायलने प्रसिद्ध केलं। अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले केलेले आहेत। इराणची लढाऊ विमानं धावपट्टीवरच उद्ध्वस्त केली आहेत। अमेरिकन सैन्यानं इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं इराणमधील महत्त्वाच्या तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केलेत आणि या कारवाईमध्ये इराणची अनेक लढाऊ विमानं, ज्यामध्ये प्रामुख्यानं Su-22 विमानांचा समावेश आहे, धावपट्टीवर उभी असतानाच उद्ध्वस्त करण्यात आली। तर इराणकडून इस्रायलवर सुडाच्या भावनेतून हल्ला करण्यात आला। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये शाळेतील चिमुकल्यांनी जीव गमावलेला आहे। मिनाब शाळेतील मुलींच्या मृत्यूनंतर इराण खवळला। इराणकडून आज इस्रायलवर जोरदार हल्ले सुरू आहेत। मिनाब शाळेतील मुलींच्या स्मरणार्थ असा क्षेपणास्त्रावर संदेशही लिहिण्यात आला। इराणच्या क्षेपणास्त्रांवरील संदेशाने इस्रायलमध्ये आता खळबळ माजली। तर इराणकडून इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। इस्रायलच्या तेल अवीव शहरामध्ये क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आलाय। इराणच्या या माऱ्यामुळे इस्रायलच्या नागरिकांमध्ये आता घबराटीचं वातावरण आहे। इराणने इस्रायलच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा मारा केला आणि या हल्ल्यामुळे राजधानी तेल अवीवसह मध्य इस्रायलच्या अनेक भागात भीषण आवाज, स्फोटांचे हे आवाज ऐकू आले। तर नागरिकांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे। आणि जगभरामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण हे युद्ध सुरू झाले, आता त्याचे पडसाद जगभरावर उमटतायत। या सगळ्या संदर्भात बोलायचं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विनायक देवधर सर जोडले गेलेले आहेत। भारतीय वायुसेनेचे सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन विनायक देवधर सर आहेत। विनायक देवधर सर, आधी तर आपलं स्वागत पुढारी न्यूजमध्ये। आता इतके दिवस हे युद्ध सुरू होऊन झालेलं आहे, आतापर्यंत ज्या प्रकारे युद्ध सुरू आहे त्याकडे तुम्ही कसं पाहताय, भविष्यातल्या परिणामांकडे कशा प्रकारे पाहताय, सुरुवात इथून करू। हे जे युद्ध सुरू आहे हे किती दिवस चालेल हे तर काही कोणी खरंच सांगू शकत नाही। कारण इराण जो आहे हा प्रचंड मोठा देश आहे आणि जेव्हा मागच्या वेळेला इस्रायल आणि अमेरिका यांनी त्यांची फोडोर नावाच्या डोंगरांमधलं त्यांचं जे ॲटॉमिक एनरिचमेंट प्लांट होता तो डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न केला होता, त्यानंतर इराणनी त्यांची मिसाईल्स, त्यांच्या बॅलिस्टिक मिसाईल्स, रॉकेट्स आणि त्यांचे ड्रोन्स याच्याबाबत खूप काळजी घेऊन खूप साठा करून ठेवलेला आहे। पण तरी देखील अमेरिका आणि इस्रायल यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती इराणपेक्षा खूपच जास्त अशी सॉफिस्टिकेटेड आहे, वरच्या प्रतीची आहे।
त्यामुळे इराण या दोन्ही देशांना डायरेक्टली काहीच विरोध करू शकत नाही. पण इराणकडे खूप प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र आहेत, बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, ड्रोन्स आहेत. त्यामुळे इराण इस्रायलवरती आणि ज्या ठिकाणी अमेरिकेचे बेसेस आहेत वेगवेगळ्या गल्फ स्टेट्समध्ये त्यावरती हल्ला नक्कीच करू शकतो. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की इस्रायलची जी अँटी मिसाईल सिस्टीम आहे, त्याला आयरन डोम म्हणतात, ती देखील खूप चांगल्या तऱ्हेने काम करते. पण कितीही म्हटलं तरी प्रत्येक सिस्टीमची एक कपॅसिटी असते. ते 50 मिसाईल्स किंवा 75 मिसाईल्स, त्याच्यापेक्षा जर जास्त अटॅक झाला तर एखादा ड्रोन किंवा एखादी मिसाईल नक्कीच खाली येऊन जमिनीवरती पडून नुकसान करू शकते. तसं थोड्याफार प्रमाणामध्ये इस्रायलमध्ये होतं आहे. इस्रायलच्या जे 2 मोठी शहरं आहेत, तेल अवीव आणि जेरुसलेम, यांच्यामधल्या काही इमारतींवरती त्यामुळे इराणनी डागलेले ड्रोन्स आणि त्यांचे बॅलिस्टिक मिसाईल्स खाली पडत आहेत. जरी 95% मिसाईल्स जरी हवेतल्या हवेत नष्ट झाल्या तरी थोड्याफार तरी खाली पडतातच. याच्या अगेन्स्ट जे अरब कंट्रीजमधले अमेरिकेचे वेगवेगळे बेसेस आहेत, त्या बेसेसमध्ये एवढी सशक्त अशी अँटी ड्रोन किंवा अँटी मिसाईल सिस्टीम नाही आहे. त्यामुळे या तळांवरती इराणचे जे बॅलिस्टिक मिसाईल्स येऊन आढळतात, त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी नुकसान होत आहे. पण अजून एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अमेरिकेचा जो इंडस्ट्रीयल बेस आहे त्यामध्ये ते कित्येक प्रमाणात हे मिसाईल्स बॉम्ब्स तयार करू शकतात. त्या मानाने इराणची प्रोडक्शन कपॅसिटी ही फारच कमी आहे. त्यामुळे इराणचा हा जो साठा आहे आज ना उद्या नक्कीच कमी कमी होऊन संपुष्टात येईल. कदाचित याची अमेरिका आणि इस्रायल वाट बघत असावेत. बरं सर, आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की एक प्रकारचा बॉम्ब आता चर्चेत आलेला आहे या युद्धादरम्यान, ग्रॅव्हिटी बॉम्ब. हा ग्रॅव्हिटी बॉम्ब नेमका काय असतो, त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो, कोणत्या सर्कमस्टन्सेसवर केला जातो, या संदर्भातली काही माहिती? होय, बॉम्ब तशी साधारणतः 2 तऱ्हेचे असतात. एकाला म्हणतात गायडेड बॉम्ब, म्हणजे त्याला लेझर गायडन्स पण असतं. जसं आपण कारगिल युद्धामध्ये आपल्याकडे असलेले लेझर बॉम्ब वापरून, म्हणजे लेझर गायडेड बॉम्ब वापरून आपण त्या टेकड्यांवरच्या ठिकाणी पिन पॉईंट हल्ला केला. पण असे बॉम्ब खूप वजनदार नसतात, म्हणजे मे बी 1 टन किंवा 1.5 टन एवढे असतात. पण अमेरिकेकडे जे बॉम्ब्स आहेत ते याच्यापेक्षा कित्येक पटींनी मोठे आहेत. यांना साधारणतः ग्लाइड बॉम्ब असं म्हणतात. म्हणजे ते गायडेड नसतात, पण त्या बॉम्बची जेव्हा ते बॉम्ब प्रोडक्शन होतात तेव्हा त्यांची आपल्याच जवळ असलेल्या वेगवेगळ्या काय म्हणता येईल बरं त्याला, रेंजेस म्हणतात त्याला. जसं आपल्याकडे पण भारतामध्ये पण 3-4 ठिकाणी रेंजेस आहेत. आपलं जे DRDO बॉम्ब बनवतं, असे बॉम्ब 50-60 बॉम्ब वेगवेगळ्या हाईटवरून वेगवेगळ्या वातावरणात सोडल्या जातात. आणि ते कुठल्या ठिकाणून सोडले, काय ॲटिट्यूडने सोडले आणि तो जमिनीवरती कुठे पडला याचा एक स्टॅटिस्टिकल डेटा मिळवला जातो. आणि हा डेटा ऑलमोस्ट अचूक असतो. त्यामुळे हे बॉम्ब जरी अनगाइडेड असले तरी ते कुठे पडतील हे साधारणपणे आपण 90% करेक्ट सांगू शकतो. आणि त्याप्रमाणे या बॉम्बची जी संहारक शक्ती असते ती एवढी प्रचंड असते की जरी हा बॉम्ब समजा एक 50 मीटर किंवा 100 मीटर थोडा दूर पडला तरी त्यांनी तो पूर्णपणे बेचिराख होतो. असे अमेरिकेकडे खूप बॉम्ब्स आहेत आणि त्यामुळे अमेरिकेला काही यांचा तोटा नाही. असे बेसिकली 2 प्रकारचे बॉम्ब्स असतात, गायडेड आणि लेझर गायडेड किंवा अनगायडेड बॉम्ब म्हणता येईल त्यांना. बरं सर, आणखी एक बॉम्बचा प्रकार जो चर्चेत आला तो क्लस्टर बॉम्ब. आता तुम्ही ग्रॅव्हिटी बॉम्ब विषयी जी माहिती दिलीत की त्याविषयीचा अंदाज लावला जातो आणि तो बऱ्यापैकी अचूक असतो की तो बॉम्ब नेमका कुठं पडणार आहे. क्लस्टर बॉम्बच्या बाबतीत सुद्धा असंच असतं का? कारण आता इराणकडून अशा प्रकारचे क्षेपणास्त्र डागली जात आहेत की त्याचे एका क्षेपणास्त्रामधून 80 हेड्स बाहेर निघतात. त्या बाबतीत अचूकता असते का की ते हेड्स नेमके कुठे पडतील? होय, क्लस्टर बॉम्ब ही जी कन्सेप्ट आहे ही खूप जुनी आहे. म्हणजे जवळपास 40-1 वर्ष जुनी ही कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये एक आपण त्याला म्हणता येईल मदर बॉम्ब असतो. म्हणजे मोठा एक त्याचा काय म्हणता येईल बरं, मोठी ट्यूब म्हणता येईल किंवा मोठा असा एक शेल असतो. त्या शेलच्या आतमध्ये असे वेगवेगळे 50-100 बॉम्ब ठेवलेले असतात. याचा जो टिपिकल उपयोग होतो तो आपण देखील युद्धामध्ये केलेला आहे भारताने. तो बॉम्ब आपण नॉर्मली रनवेवरती टाकतो
आणि जेव्हा रनवेवरती बॉम्ब तो पडतो तेव्हा त्याचे हवेमध्ये तुकडे होऊन त्याचे 100 लहान लहान बॉम्ब्स म्हणजे त्याचे चाइल्ड बॉम्ब म्हणता येईल ते असे वेगळ्या ठिकाणी पडतात. आणि होतं काय, हे जे चाइल्ड बॉम्ब पडतात ते वेगवेगळ्या वेळेला त्याचा स्फोट होतो. म्हणजे एकाचा स्फोट होतो 1 मिनिटांनी, एकाचा होतो 5 मिनिटांनी, एकाचा होतो 2.5 मिनिटांनी. त्यामुळे रनवे रिपेअर करणारी जी टीम असते ती देखील त्या रनवेजवळ येऊ शकत नाही. म्हणजे शत्रूचा जो रनवे असतो त्या रनवेला शत्रूला आपण रिपेअर पण करू देत नाही या अशा क्लस्टर बॉम्बमुळे. पण याचं एक दुसरं जे नुकसान असतं की या क्लस्टर बॉम्बमध्ये जे वेगवेगळे असे 50 किंवा 100चे वेगवेगळे लहान लहान त्याला थिटुकले बॉम्ब म्हणता येईल ते असतात. त्यांची संहारक शक्ती तशी कमी असते. संहारक शक्ती असते पण ती कमी असते. ते नुकसान जास्त होत नाही, पण तो बॉम्ब ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी ते रिपेअर करायला कोणी धजावत नाही किंवा कोणी येऊ शकत नाही. ही त्या बॉम्बची खासियत असते. बरं सर, आत्तापर्यंत आपण या युद्धाचा विचार केला तर आत्तापर्यंत असं होतं की इस्रायल आणि अमेरिका एका बाजूला आहे, इराण एका बाजूला आहे, त्यानंतर मग आणखी काही देशांनी अमेरिकेच्या बाजूने किंवा इस्रायलच्या बाजूने आपण म्हणू भूमिका घेतली. इराण आत्तापर्यंत एकटं होतं. आता असं आहे की उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी म्हटले जर कोरियाच्या एकाही नागरिकाला त्रास झाला जर इराणमध्ये राहत आहेत तर अमेरिकेविरुद्ध आम्ही युद्धामध्ये उतरू. उत्तर कोरिया जर अमेरिकेविरुद्ध युद्धामध्ये उतरलं तरची परिस्थिती कशी असू शकते सर? आणखी किती व्यापकता किंवा आणखी किती दाहकता या युद्धाची वाढू शकते संपूर्ण जगाच्या अनुषंगाने सर? होय, तो एक मोठा प्रश्न आहे. पण प्रत्यक्षात उत्तर कोरियाची ताकद किती आहे, त्यांची सामरिक ताकद किती आहे आणि ते अमेरिकेला कितपत धोका देऊ शकतात हा मुळातच एक चर्चेचा प्रश्न आहे. उत्तर कोरियामध्ये जी राजवट सुरू आहे ती तानाशहाची राजवट आहे आणि त्यांच्याकडे काही खूप सारं असं काही आहे अशातला काही भाग नाही आहे. तो बराचसा गरीब देश आहे आणि त्यांच्याकडे अस्त्रास्त्र आहेत, पण अमेरिका त्यांच्यावरती नजर ठेवून आहे. आणि उत्तर कोरिया काही इराणपर्यंत त्यांना फिजिकल मदत नाही करू शकत. ते फक्त त्यांच्या देशातून मिसाईल्स फायर करू शकतात कुठेतरी. अमेरिकेमध्ये जाऊ शकत नाही. कोरियाच्या खाली जी समुद्र आहे तिथपर्यंत अमेरिकेचं शिप असेल तर त्याच्यावरती ते मिसाईल डागायचा प्रयत्न करतील, पण त्यांनी काही फरक पडणार नाही. ॲक्च्युअली जे 2 मोठे देश इराणला मदत करतात ते म्हणजे रशिया आणि चायना. या 2 देशांच्या मदतीनेच इराणमध्ये खूप सारं काही काम सुरू आहे. इनफॅक्ट रशिया तर इराणमध्ये 4-5 अणुभट्ट्या देखील बांधतं आहे आणि या 2 देशांचा इराणला पाठिंबा आहे. पण हे जरी असलं तरी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हापासून रशियानी किंवा चायनाने या इराणला फिजिकल अशी काही मदत केलेली नाही आणि ती मदत ते करण्याची शक्यता पण नाही. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हे दोन्हीही देश डायरेक्टली अमेरिकेला असं काही मुद्दाम त्याला डिवचू पाहत नाही असं मला तरी वाटतं. त्यामुळे इराणची जी सध्या परिस्थिती आहे, त्यांच्यापाशी जे शस्त्रास्त्र साठा आहे त्याचाच वापर करून इराण या अरब देशांवरती म्हणजे अरब देशांमधल्या अमेरिकन बेसेसवरती किंवा होर्मुज त्यांचं जे गल्फ ऑफ होर्मुज आहे तिथल्या जाणाऱ्या शिपवरती अटॅक करू शकतं किंवा इस्रायलवरती अटॅक करू शकतं. इराणचे मिसाईल्स अमेरिकेपर्यंत जाऊ शकत नाही आणि त्यांनी जे मिसाईल अमेरिकेच्या शिपवरती पाठवले तर प्रत्येक अमेरिकेच्या शिपवरती अँटी मिसाईल यंत्रणा असते, ती नक्कीच काम करून त्यांचा परतावा करेल. त्यामुळे माझ्या मते तरी उत्तर कोरियाने काही म्हटलं तरी त्याचा प्रत्यक्षात खूप जास्त काही फायदा होणार नाही आणि त्यामुळे जागतिक परिस्थिती पण खूप बदलणार नाही. बरं सर, तुम्ही आता बोलताना चीन आणि रशियाचा उल्लेख केलात म्हणून थोडा तिकडे प्रश्न विचारतो. इराण आता एकटं लढतंय असं आपल्याला दिसतंय. चीन आणि रशिया हे काही प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरलेले नाहीयेत, प्रत्यक्ष काही त्यांनी जाहीर स्टेटमेंट वगैरे केलेलं नाहीये. मात्र आत्ताची परिस्थिती बघताना कुठंतरी तांत्रिक दृष्ट्या असेल किंवा मग टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असेल हे दोन्ही देश किंवा त्यांच्यापैकी एखादा देश इराणला मदत करतोय असं वाटतं का आपल्याला? होय, ॲक्च्युली गेल्या बऱ्याच वर्षापासून चीन आणि रशिया दोघंही इराणला मदत करतायत आणि त्याचप्रमाणे इराण देखील रशियाला मदत करतायत त्यांच्या युक्रेन वॉरविरुद्ध. इराणने रशियाला शेकडो त्यांचे ड्रोन्स प्रोड्यूस करून पाठवलेले आहेत. त्यामुळे रशियाला तर इराणचं कर्ज चुकवायचंच असेल. त्यामुळे जरी कधी काय होते, मोठे देश जे असतात ते डायरेक्टली पब्लिसिटी करून काही पाठवत नाहीत. चुपचाप गनिमी काव्यानी किंवा चुपचाप अशा त्यांच्या काही गोष्टी सुरू असतात त्या बघणं किंवा शोधून काढणं हे देखील फार फार कठीण काम असतं. त्यामुळे आपण तसं काही सांगू शकत नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देश फक्त त्यांच्या विमानांद्वारे किंवा मिसाईलद्वारे इराणवरती हल्ला करतायत.
इराण हा प्रचंड मोठा देश आहे आकारमानाने. त्याच्या 3 भागामध्ये पर्वत आहेत आणि एका भागामध्ये समुद्र आहे. त्यामुळे जोपर्यंत अमेरिकेचं सैन्य इराणच्या भूमीवरती जात नाही तोपर्यंत ही, मला एका दृष्टीने जर बघितलं तर ही लहान मुलांच्या खेळण्यातल्या लढाईसारखी वाटते. तुमच्याकडे बॉम्ब्स आहेत ते इराणवरती टाकायचे, इराणकडे मिसाईल्स आहेत त्या त्यांनी इस्रायल आणि अमेरिकन सैन्यावरती पाठवायच्या, असं काही सध्या सुरू आहे. पण माझ्या मते अमेरिका तर इराणमध्ये त्यांचं सैन्य उतरवेल अशी काहीही शक्यता मला वाटत नाही. कारण अमेरिकेचा या बाबतीतला जो त्यांचा अनुभव आहे, अफगाणिस्तानातला असो किंवा व्हिएतनाममधला असो, तो एवढा खराब आहे की अमेरिकन जनमत ट्रम्पच्या एकदम विरुद्ध होऊन जाईल जर त्यांनी आपलं सैन्य इराणमध्ये पाठवायचा प्रयत्न केला. त्यामुळे हे युद्ध जे आहे हे फक्त हवेतनं मारा करणारच युद्ध अजून काही दिवस तरी चालू राहील. आणि माझा असा अंदाज आहे की जेव्हा अमेरिकेला वाटेल की इराणचं पूर्णपणे त्यांनी वाताहत लावली आहे, तेव्हा अमेरिका आणि ट्रम्प त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या वक्तव्याप्रमाणे डिक्लेअर करतील की आम्ही आता इराणवरती विजय मिळवलेला आहे, त्यांच्यामध्ये सत्तांतर झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला आता काही अटॅक करायची गरज नाही, असं मला तरी वाटतं. बरं सर, आता इराणची सामरिक ताकद वगैरे सगळं पाहता आपल्याला काय वाटतं, आणखी किती दिवस इराण या 2 बलाढ्य देशांसमोर आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर सगळ्या देशांच्या आघाडीसमोर तग धरून उभं राहू शकेल? होय, हा एक फार मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्यक्षात प्रत्येक देश प्रत्येक देशाविरुद्ध स्पाईंग किंवा हेरगिरी करतच असतो. त्यामुळे अमेरिकेला तर नक्कीच माहीत असेल की इराणमध्ये किती किती ठिकाणी त्यांचे मिसाईल्स आहेत, त्यांचे बॉम्बचे बंकर्स आहेत. आणि इराणनी प्रयत्न केला असेल, पण इराणचं हेर खातं एवढं काही माझ्या मते खूप चांगलं नसावं. पण इराण मोठा देश आहे, त्यांच्या त्या देशामध्ये कमीत कमी 50 ते 100 ठिकाणी अंडरग्राऊंड त्यांचे बंकर्स बनवलेले असावेत. आणि माझ्या मते इराण ज्या संख्येने त्यांचे ड्रोन्स आणि मिसाईल्स वापरतो आहे, माझ्या मते इराण साधारणतः अजून 15 ते 30 दिवसपर्यंत तग धरू शकेल. त्याच्यानंतर काही तो तग धरेल असं मला काही वाटत नाही. कारण इराणची जी सामरिक शक्ती आहे किंवा इंडस्ट्रियलायझेशन आहे ते काही एवढं मोठं नाही आहे की ते कंटिन्युअस मिसाईल्स आणि बॉम्ब बनवू शकतील. अर्थात इराण काही एकदम असा उत्तर कोरियासारखा एकदम खराब देश नाही आहे, त्यांच्याकडे पण बऱ्यापैकी सामग्री आहे, इंडस्ट्री आहे, त्यामुळे ते पण बॉम्ब आणि मिसाईल नक्कीच बनवत असतील, ड्रोन बनवत असतील. पण हे किती प्रमाणात आणि काय वेगाने बनवतायत आणि काय वेगाने खर्च होतो आहे, माझ्या मते परत 30 दिवस मॅक्झिमम इराण तग धरू शकेल. बरं सर, शेवटचे 1-2 प्रश्न आहेत. प्रश्न असा आहे की आता ही सगळी परिस्थिती पाहता आता महायुद्ध, तिसरं महायुद्ध ज्याला आपण हे युद्ध सुरू होताना सुरुवातीला म्हणत होतो की तिसऱ्या महायुद्धाची नांदी, तुम्हाला वाटतंय का तिसरं महायुद्ध सुरू होतं? हा सध्या वर्तमानपत्रांमध्ये आणि टेलिव्हिजनवरती चर्चेचा विषय आहे, तिसरं महायुद्ध. पण आपण जर विचार केला की ज्या दिवसापासून अमेरिकेने बॉम्बिंगला सुरुवात केली तेव्हा कुठलाही देश असा कोणाच्या बरोबर आला नाही आहे. इव्हन जे नाटोचे काही देश आहेत, म्हणजे स्पेन आहे किंवा UK आहे, त्यांनी देखील अमेरिकेला मदत करायचं नाकारलेलं आहे. त्यामुळे तिसरं युद्ध होईल किंवा तिसरं वर्ल्ड वॉर होईल अशी मला तरी बिलकुल शंका वाटत नाही. बरं सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे, तो म्हणजे भारताच्या भूमिकेविषयी. म्हणजे सुरुवातीला भारतानं अशी काही कोणाच्याही एका बाजूची भूमिका घेतली नाही, भारत हा शांततेसोबतच आहे, ही भूमिका भारताची कायम आहे. त्यानंतर टीका झाली ती खामेनेंच्या मृत्यूबद्दल कोणीही काही शोक व्यक्त केला नाही, भारत सरकारकडून शोक व्यक्त करण्यात आला आणि आता काही दिवसांनंतर शोक व्यक्त करण्यात आलेला आहे. ही सगळी भूमिका पाहता म्हणजे राजकीय वक्तव्य तुमच्याकडून नको आहे, मात्र भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं स्पेसिफिक या युद्धाबाबत? होय, ॲक्च्युली भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे ते माझ्या मते तरी बरंच बॅलन्स्ड आहे. ॲक्च्युली तारेवरची कसरत असते, कुठल्या देशाला काय करायचं, आपण काय स्टेटमेंट द्यायचं, त्याचे काय परिणाम होतील. जसं ब्रिजमध्ये असतं त्याप्रमाणे एका परिणामाचे दुसरे परिणाम काय होतील हा सगळा विचार करावा लागतो. त्यामुळे जरी भारताने खामेनेईंच्या मृत्यूनंतर असा शोक किंवा दुखवटा व्यक्त नाही केला तरी एक साधारणतः राजकीय कटसी असते की इराणची जी एम्बसी भारतामध्ये आहे त्या एम्बसीमध्ये एक पुस्तक किंवा वही ठेवलेली असते, त्याच्यामध्ये आपले देशाचे राजदूत किंवा त्या ठिकाणी जाऊन परराष्ट्र मंत्रालयातले तिथे सही करतात आणि त्यांच्या शोकामध्ये सहभागी होतात. हे आपण कुठल्याही देशामध्ये काही झालं असं आपण करतो. जसं भारताने इस्रायल आणि जेव्हा गाझा सुरू होतं किंवा रशिया युक्रेन सुरू आहे
तेव्हा देखील फारच संयमाची भूमिका घेतलेली होती. आणि भारताचा हा नेहमीचाच एक चांगला प्रस्ताव असतो की कुठलीच प्रॉब्लेम किंवा कुठलाच इश्यू हा युद्धाने कधीच संपत नाही किंवा सुटू शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही वाटाघाटींनीच संपू शकते. हा आपला फार महत्त्वाचा संदेश आहे जगाला. आणि म्हणून आपण इव्हन पाकिस्तानशी देखील आपण म्हणतो की जो काश्मीरचा इश्यू आहे तो आम्ही फक्त वाटाघाटींनीच सोडवू आणि आम्ही पाकिस्तानवरती आक्रमण करून सोडवणार नाही. ही भारताची भूमिका फारच संयुक्तिक आणि पहिलेपासून आहे आणि तीच माझ्या मते सुरू राहील. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही ही सगळी सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केलीत, सगळं विश्लेषण केलं आणि प्रेक्षकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत यासाठी धन्यवाद देवधर सर.